गाईज हे बघा इथं आहे ना एवढे मोठे मोठे फोम शीट दिसले कसे खतरनाक आहे का नाही. केवढं फोम आहे, फुल जड पण आहे ना हलका पण आहे असं समजा. गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज आपल्याला एवढं काम आहे प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे आज आपल्याला बघा हे लिस्ट आहे, हे लिस्टनुसार काम करायचं आहे. तर आता अंबड आणि सातपूरचे किती काम आहे 13 तारखेचे आणि त्यानंतर 8 तारखेचे. तर आता सगळ्यांना फोन लावतो इथं बसल्या बसल्या आणि त्यानंतर सगळ्यांकडून घेऊन टाकतो काय विषय आणि काय नाही, नाही का. म्हणजे काम कधी करायचं आहे किंवा कधी नाही करायचं. आणि आपण येऊन कुठं थांबले, घराच्या इथून कॉलनीपासून लांब नाही का, जरा शांत जागेत मस्त. तर चला आता हे सगळ्यांना फोन करून घेऊ नाही का. गाईज तर 2-3 जणांना फोन केले बट ॲक्च्युली कोणी फोन नाही उचलले. तर ऑलरेडी आपल्याला जायचं आहे मेगा कोर्टला, तिथली चेकिंग करू. त्यानंतर मग डायरेक्ट जे जे आंबडच्या कंपनीची चेकिंग आहे तिथं डायरेक्टली आपण व्हिजिट करू नाही का. आज काही जस्ट नाव आहे ना आत्ताशी ना एका कंपनीचा फोन आला आपल्याला. ॲक्च्युली त्यांची ट्रेनिंग घेऊन ठेवली होती आज रविवारी मी. कधीची टायमिंग काय होतं 10 वाजेची. ॲक्च्युली ते माझ्या पण लक्षात नव्हतं. आता जस्ट नाव त्यांनी फोन केला का सर म्हणे 10 वाजता आपली ट्रेनिंग होती नाही का. म्हटलं सर ऑन द वेच म्हटलं. म्हणजे आता एका कंपनीचं काम सोडून पहिले तिथं जावं लागेल, ट्रेनिंग आवरून घेऊ आणि त्यानंतर मग गाईज आपण निघू दुसऱ्या ठिकाणी नाही का. कारण आपल्याला जायचं F128ला, काय मॅक्स सर्व्हिस्टिक म्हणून कंपनी, तिथे जायचं. एक पाय मागे एक पाय पुढे. हो पाय मागे. तर आपली ट्रेनिंग पण झाली आणि त्यानंतर आपण एका कंपनीत आलो होतो चेकिंग अँड सर्व्हिसिंगसाठी. तिथे झाले तर नेमकं एक फायर एक्सटिंग्विशर त्यांचा एमटी होता तो घेतलेला आहे. आणि ॲक्च्युली आपल्याला आंबडचे खूप सारे काम होते आज पण, खूप सारे म्हटले मास्टर कंपनीज स्पेक्ट्रम नाही, चार एक कंपनीचे काम होते. बट आपल्याला जायचं आता गोंद्याला, कारण 2 कंपन्या आहेत त्यांचं व्हिजिट घेतलेलं आहे मी आता, देवी फर्म म्हणून आणि पिलेकेन म्हणून नाही का. जाऊ तिला पण मेंटेनन्स आहे आज, ते पण करून घेऊ. बापरे जाम व्हायचे काम उन्हात आणायचे. तर आता आपण आलेलो आहे देवी फॉर्मला. इथं फोम शीट बांधते नाही का मोठे मोठे. आता इथं आपल्याला मेंटेनन्स आहे, चेकिंग अँड सर्व्हिसिंग. तर ही कंपनी अजून मध्ये दाखवतो तुम्हाला खूप काही काही असे फोम शीट बांधते इथे दिसले मी. अजून तुम्हाला दाखवतो मध्ये लय मोठे मोठे फोम शीट. गाईज हे बघा इथं आहे ना एवढे मोठे मोठे फोम शीट दिसले कसे खतरनाक आहे का नाही. केवढं फोम आहे, फुल जड पण आहे ना हलका पण आहे असं समजा. पण अशी खूप आहे, कमी कमी 2-3 किलोमीटर कंपनी एवढी मोठी. शटर खालून आलंय तुमचं. त्या फोमच्या कंपनीत आहे ना डायरेक्ट बसंती घेऊन येतो राहिले, कारण एवढे लांब लांब आहे ना हे. तर सिलेंडर जे आहे ते हातात कसे घेऊन जावं नाही का. कारण विषय काय आहे, सगळे सिलेंडर 9-9 kgचे. हे बघा आता हे 9 सिलेंडर घेतलेले आहे आपण 9 kgचे. हे न्यायचे आपल्याला रिफिलिंगसाठी. तर जाऊ गेटवर नेऊन ठेवू. बापरे दमलं मी डायरेक्ट. फोमच्या कंपनीचं काम झालेलं आहे आपलं आणि आता आपण परत चाललो आहे VSLला. तिथून एक फायर एक्सटिंग्विशर घ्यायचं आपल्याला रिफिलिंगसाठी. आणि मग 1 का 2 काय ते त्या दिवशी, कारण एकच यूज केला होता ट्रेनिंगला. तर बघू अजून जास्त असले तर काही विषय नाही, आपला फायदा त्यांचा पण फायदा, बरोबर आहे का नाही. तर चला जाऊ VSLला आणि मग जाऊ घरी. आता आलो गोडाऊनला. कचरा बघून तर असं वाटतं ना कधी काम होईल काय की तिथलं. एवढे फायर एक्सटिंग्विशर आणलेले आहे आणि त्या दिवसाचे पण आहे बाकी. आता एक सोबत उद्या किंवा परवा रिफिलिंग करू, कारण आपल्याला लय काम आहे. उद्या पण जायचं आहे आंबडला
मेंटेनन्ससाठी. सर्वात पहिले ना गाईज याला पाणी मारून घेऊ नाही का. काल हे काम केलेलं आहे ना आता पत्रे तर अजिबात हालत नाही, एकदम पक्का विषय. तर जास्त पाणी मारलं ना तर काय विषय होईल माहिती का. हो सगळं पाणी इकडे टॅबला खाली, सिलेंडर खाली, ते नको आहे आपल्याला. थोडं थोडंच पाणी मारू, बाकीचं पाणी इकडे पुढं टाकून देऊ नाही का, आणि मग जाऊ घरी. गाईस तर आता मस्त जेवण वगैरे झालेले, पद्धतशीर दणक्या एकदम नात खोळा. गाईस आता जातो झोपायला, कारण दिवसभर तुम्ही स्वतः बघितलेलं आहे एवढं फिरलेलं आहे, एवढे पाय बी जाम झालेले माझे डायरेक्ट नाही. आणि गाईज आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चला जय महाकाल, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.